राष्ट्रीय योजना कॉर्नरमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे। आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत की खरीप हंगाम 2025 मध्ये होणाऱ्या पीक पाहणीच्या संदर्भात राज्य शासनाच्या माध्यमातून म्हणजेच की 27/2/2025 रोजी एक अतिशय महत्त्वाचा असा निर्णय घेण्यात आलेला आहे। यांच्या संदर्भातील सविस्तर माहिती आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। तुम्ही जर माझ्या चॅनलवरती पहिल्यांदा आला असेल तर चॅनलला लाईक, सबस्क्राइब आणि शेअर करायला विसरू नका। चला तर तुमचा जास्त वेळ न घेता आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया। राज्यांमध्ये केंद्र शासनाच्या माध्यमातून निर्धारित करण्यात आलेल्या DCF अर्थात डिजिटल क्रॉप सर्व्हे ॲप्लिकेशनच्या माध्यमातून ई-पीक पाहणी केली जात आहे। एकंदरीत आपण जर पाहिलं तर केंद्र शासनाच्या माध्यमातून ग्रीस्टॉक योजना आणण्यास आलेली आहे। जमिनीची माहिती, पिकाची माहिती, उत्पादनाची माहिती सर्व डाटा एकत्रितपणे केला जात आहे आणि हा डाटा अधिकाधिक मिळवण्यासाठी तंतोतंत मिळवण्यासाठी शक्यता प्रयत्न केली जात आहे। यातीलच एक ई-पीक पाहणी DCF ॲप्लिकेशनच्या माध्यमातून केली जात असताना शेतकऱ्यांच्या माध्यमातून ॲप्लिकेशन वापरून ई-पीक पाहणी केली जाते। म्हणजेच की मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांना मोबाईलची अवेलेबिलिटी नसणं आणि किंवा शेतकऱ्यांना ते शक्य होणं या कारणांमुळे बऱ्याच साऱ्या क्षेत्रातील ई-पीक पाहणी राहून जाते। यांच्या जे काही तपशील म्हणजेच की तहसील कार्यालयाच्या माध्यमातून ई-पीक पाहणी करणाऱ्या तलाठ्यांच्या सोबत एक सहाय्यक नेमण्यात आलेले आहेत। सहाय्यक नेमले जातात। ई-पीक पाहणी सहकार्याच्या माध्यमातून त्या गावातील उर्वरित असलेल्या क्षेत्राची ई-पीक पाहणी केली जाते। ई-पीक पाहणीच्या तपासात केल्या जातात आणि याच जे काही ई-पीक पाहणीचे सहाय्यक असतात यांना प्रति प्लॉट म्हणजेच की 5 रुपयाचं मानधन दिलं जातं। हेच मानधन आता वाढवण्यात आलेलं आहे। यांच्यात प्रति ओनर प्लॉट हे दिलं जाणार आहे। म्हणजेच की महांदांना 10 रुपये असणार आहे। एकल पीक जे असतील, आता समजा एखाद्या क्षेत्राचे फक्त सोयाबीन आणि या पिकाची पीक पाहणी केली तर त्या प्लॉटसाठी सहाय्यकला 10 रुपये मानधन दिलं जाणार आहे। पीक पाहणी आणि अशा प्रकारे पिकांसाठी प्रति ओनर प्लॉट 12 रुपयाचं मानधन दिलं जाणार आहे। आता मित्रांना सहाय्यकाच्या माध्यमातून होणारी ई-पीक पाहणी सुद्धा अतिशय महत्त्वाची ठरणार आहे। निम्म्यापेक्षा जास्त शेतकऱ्यांना ई-पीक पाहणी करता येणार म्हणजेच की येत नाही आणि अशा प्रकारच्या मदतीने या ई-पीक पाहणीच्या पूर्ण होतात आणि साहजिकच शेतकऱ्यांना देखील याचा मोठा फायदा होणार आहे। शासनाला देखील आता यांचा मोठ्या माध्यमातून डाटा मिळणार आहे तर दुप्पट मानधन या ठिकाणी मिळणार आहे। ई-पीक पाहणीच्या असल्यामुळे आता 100% ई-पीक पाहणी मदत होणार आहे। अशा प्रकारचा एक महत्त्वाचा असा निर्णय राज्य शासनाच्या माध्यमातून 27 जून 2025 रोजी घेण्यात आला आहे। तुम्हाला मी लिंक टाकून देणार आहे। तुम्हाला जर हा निर्णय बघायचा असेल तुम्ही महाराष्ट्र government.in या संकेतस्थळावरती पाहू शकतात। धन्यवाद।